हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे पाटील ठाम, ओबीसींना कोणताही धक्का लागत नाही, कुणबी नोंदीमुळे आम्ही ओबीसीतच असल्याचं सिद्ध झाल्याचा दावा। नोंदी सापडलेल्यांचा परिवार, नातलगांनाही प्रमाणपत्र मिळावं, जरांगे पाटलांची मागणी। इतरांचं आरक्षण कमी न करता मराठ्यांना आरक्षण हीच सरकारची भूमिका, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। सरकारची भूमिका स्पष्ट, इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार, जरांगे पाटलांच्या आजच्या बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भिवंडीमध्ये दुपारी 3 वाजता भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसींचा मेळावा, काल वर्ध्यातल्या सभेला गैरहजेरी, मात्र भिवंडीच्या मेळाव्यात भुजबळ हजर राहण्याची शक्यता। नागपुरातील सोलार कंपनीमध्ये भीषण स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू, नातलगांचा कंपनीच्या मॅनेजमेंट विरोधात तीव्र संताप, सरकारकडून 5 लाखांचं अर्थसहाय्य जाहीर। धारावी पुनर्विकासावरून आरोपांचं सत्र कायम, धारावी पुनर्विकासामध्ये देशाला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा, उद्धव ठाकरेंचा आरोप, तर तडजोड तुटल्यामुळे ठाकरेंनी मोर्चा काढल्याची शिंदेंची टीका। हिरे व्यापाऱ्यासाठी सुरत मधल्या जगातल्या सर्वात मोठ्या इमारतीचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, डोळ्यांदेखत मुंबईतला व्यापार पळवला तरी सत्ताधारी गप्प, विरोधकांची टीका। मुख्यमंत्री कुणाला करायचं हे माझ्याच हातात, पत्रकारांना फक्त पंकजा मुंडेंचीच काळजी का, मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव का घेत नाहीत, मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर विनोद तावडेंचं मिश्किल विधान। अपघात नव्हे तर माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा मॉडेल प्रिया सिंगचा आरोप, भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल, अद्याप मात्र कोणतीही कारवाई नाही। ठाण्याच्या घटनेवर शिंदे आणि फडणवीस गप्प का, राऊतांचा सवाल, विवाहित असूनही भाजप पदाधिकाऱ्यावर फसवणूक आणि हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, उपचारानंतर मॉडेल प्रिया सिंह माध्यमांसमोर। जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांचं रेकॉर्डिंग व्हायरल करावं, एकनाथ खडसेंचं आवाहन, महाजनांचा नेमका संदेश काय होता हे महाराष्ट्राला कळू द्या, खडसेंचं वक्तव्य। अंतरवाली सराटीमधील दगडफेक जाळपोळीतील 12 ते 15 आरोपींना नोटीस, दाखल गुन्ह्यांसंदर्भात तपास होणार। 10 वर्ष सरकार असूनही पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, 24 तारखेला डेडलाईन, बघू सरकार काय निर्णय घेतं, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। मी अजून म्हातारा झालेलो नाही, भल्या भल्यांना सरळ करण्याची माझ्या ताकद, शरद पवारांचं वक्तव्य। बळीराजाला संकटात कसं टाकता येईल हे पाहणारे आजचे राज्यकर्ते, शरद पवारांची केंद्रावर टीका, बळीराजा एकत्र आल्यास देशात चित्र बदलेल, पवारांचं आवाहन। दिल्ली संभाजीनगरला जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अदानींचं खासगी विमान वापरलं, विमान वापरल्याचे पैसेही दिले नाहीत, मोहित कंबोज यांचा आरोप। सलीम कुत्ता सोबतच्या संबंधांचे आरोप खोटे, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार, देवयानी फरांदेंचं वक्तव्य, तर माझ्याकडे पुरावे, कारवाईला सामोरं जाणार, सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर। सलीम कुत्ता सोबतच्या संबंधावरून सुधाकर बडगुजर यांची आजही चौकशी, बडगुजर यांची नाशिक गुन्हे शाखा कार्यालयात चौकशी सुरू। अलिबागमध्ये कबड्डी सामना सुरू असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली, अचानक गॅलरी कोसळल्यानं गोंधळ उडाला, अपघातामध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती। संसदेतील घटना चिंताजनक, घटनेचा खोलवर तपास करणं गरजेचं, लोकसभा अध्यक्ष योग्य पावलं उचलतायत, पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया। देशात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरियंट, BA.2.86 च्या जातीतील JN.1 व्हेरियंटच्या केरळमध्ये रुग्ण, नव्या विषाणूमुळे संसर्गाची भीती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।